नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आता बेडवरती झोपलेला असतो आणि तो मध्ये ठेवलेला जो ब्लँकेटचा रोल आहे त्या रोलकडे पाहून बोलत असतो. तो म्हणत असतो की काय काय मागायला आली नंदिनी? मला तर वाटलं होतं माझ्या कुशीत येईल, पण केलं काय तिने? तर उशी आणि पांघरून घेऊन गेली. ही गोष्ट काही जीवाला पटलेली नसते. जीवाला खूप वाईट वाटत असतं की नंदिनीने हे सगळं जे केलंय ते, कारण नंदिनीने स्वतःहून जवळ यावं आणि आपल्याशी बोलावं असं जीवाला वाटत असतं. कारण जीवाचं असं म्हणणं आहे की गेली 21 दिवस मी तिच्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे, तर तिने स्वतः आता माघार घेऊन जर जवळ आली तर काय बिघडणार आहे असं जीवाला वाटत असतं. म्हणूनच जीवाचं हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेवढ्यातच जीवाच्या अंगावरून हात फिरताना त्याला दिसतो. त्याच्या मानेच्या जवळ पण बोटं फिरत असतात. तेव्हा जीवा म्हणत असतो की काय हे नंदिनी, आता तू बोटांनी हे करणार आहेस का? शेवटी आलीस ना. खरंच नंदिनी आलेली आहे. आणि मग इकडे पार्थ तिथं आलेला असतो आणि तो जीवाच्या अंगावरून हात फिरवत असतो. आणि जेव्हा जीवाच्या हे सगळं लक्षात येतं तेव्हा मात्र जीवा म्हणतो की दादा तू, असं म्हणत तो पार्थला पाठीमागून मिठी मारतो. तू माझी मस्करी करतोय, तू माझी मस्करी करतोय. पण तुला काय वाटलं? मला कळलं नव्हतं, कारण माझ्या नंदिनीचा हात तुझ्या आता अशा हातासारखा असणार आहे असं म्हणत तो पार्थला बोलत असतो. पण पार्थ मात्र म्हणत असतो की नाही, जे काय आहे ते मी स्वतः बघितलंय. तुला कळलं पण नव्हतं. तुला असं वाटत होतं की नंदिनीच आहे आणि म्हणूनच तू अगदी खुश झालेला होता असं पार्थ त्याला सांगत असतो. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की बस कर रे, असं काही नाहीये. एवढं कळणार नाहीये का? माझ्या नंदिनीचे मऊ मुलायम हात हे मला कळणार नाहीत का असं जीवा सांगू लागतो. तेव्हा मात्र इकडे पार्थ म्हणत असतो की गप्प रे, कसं आहे माहिती आहे का, तू आत्ता फसला होता आणि हे मान्य करतो. पण इकडे जीवा त्याला विचारू लागतो की हे सगळं काय चाललंय, पण तू इथे काय करतोयस? त्याच्यावरती पार्थचं म्हणणं असतं की हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. खरं तर नंदिनी आमच्या रूममध्ये आहे, त्या दोघी बहिणी बहिणी एकत्र आहेत, म्हणून मला इकडे यावं लागलेलं आहे. पार्थने हे सांगितल्यावर जीवा म्हणत असतो म्हणजे? तेव्हा तो म्हणतो की नंदिनी आणि काव्या त्या एकत्र आहेत ना, मग मी काय करणार, म्हणून मी इकडे आलेलो आहे. जेव्हा म्हणत असतो म्हणजे हे सगळं काय आहे आणि नंदिनी तिथं काय करतात? तेव्हा पार्थ म्हणत असतो तिलाच त्यांनाच विचार ना. हे सगळं दोघांचं चालू असतं. दोघंही मस्त हसत खेळत बोलत असतात. इकडे नंदिनी आता काव्याच्या रूममध्ये आलेली आहे आणि काव्याला ती म्हणत असते की तू अशी का झोपतेस तिकडे डोकं करून? तेव्हा काव्या सांगू लागते की कसं आहे माहिती आहे का, मी आणि पार्थ देशमुख आम्ही असंच झोपायचो ना, बेडवरती एकत्र, ते तिकडं डोकं करून आणि मी इकडे डोकं करून. हे आमच्यातलं कनेक्शन होतं, आम्ही ठरवलेलं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते मग? तेव्हा काव्या सांगते की आजपासून ना आम्ही सरळ झोपणार होतो. मी सरळ झोपणार होते. आमच्यात सगळं आता सरळ झालं आहे ना. कसं आहे, आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, 12 वाजत आलेत. तेव्हा नंदिनी म्हणते काय? तेव्हा काव्या म्हणते की हो. नंदिनीला स्वतःलाच खूप गिल्ट वाटायला आलेलं असतं. नंदिनीचं म्हणणं असतं की मी उगीचंच आले तुमच्या रूममध्ये, मी नको होतं यायला, असं नंदिनी स्वतःच सांगायला लागलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की तसं नाही ग, पण काय माहिती आहे का, की तुला कळतच नाही आहे बघ नंदिनी ताई, असं काव्या तिला समजून सांगू लागते. परंतु नंदिनी मात्र ऐकत नसते. नंदिनी म्हणत असते म्हणजे? नंदिनी म्हणते उद्यापासून मी तुमचं काही ऐकणार नाही आहे. मी झोपत होते ना बाहेर, उगीच तुमच्या दोघांच्यामध्ये मला इथं आणलेलं आहे आणि तुमचा व्हॅलेंटाईन डे माझ्यामुळं खराब होत आहे. कारण आजचा एकच दिवस मी इथे झोपेल, उद्यापासून मी नाही झोपणार आहे, असं नंदिनी तिला सांगत असते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते काय झालं? तेव्हा नंदिनी तिला म्हणते की कसं आहे, जीवा कसं आहे माहीत नाही आहे तुला, कारण तू त्याच्याबद्दल जे बोलते ना ते चुकीचं आहे, कारण ते तसे नाही आहेत. तेव्हा नंदिनीला काव्या म्हणू लागते मग कसे आहेत ते, असं म्हणत काव्या नंदिनीशी बोलत असते. दोघींचंही छान बोलणं चाललेलं असतं आणि काव्याही तेवढीच खुश असते. काव्या आता तिच्या संसारात पुढे चाललेली आहे, कारण पार्थ आणि ती हे दोघांच्या बाबतीत सुद्धा गोष्टी खूप छान पद्धतीने सुरू झालेल्या आहेत आणि म्हणूनच त्या दोघांचं नातं हे छान पद्धतीने सुरू झालेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे नंदिनी म्हणत असते की आमच्यात पण सगळं व्यवस्थित होतंय गं. त्या दिवशी मला मला हे सांगितलं, म्हणजेच गुड्डूकडून मला कळलं आणि मला तो खोकला आला आणि ती पाण्याची बॉटल घेतली मी आणि त्यातलं पाणी प्यायले, त्यामुळं तर हा सगळा गोंधळ झालेला आहे ना. नाही तर आमच्यातल्या पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असत्या, असं ती सांगू लागते. तेव्हा मात्र काव्याचं म्हणणं असतं की बरोबर आहे, पण जीवाचं पण इथं म्हणणं आहे की तुला गुड्डूने सांगितलं म्हणून तू विश्वास ठेवतेस. तुला माझ्यावरती विश्वास नव्हता का? तेव्हा का तू तुझ्या बाबांच्या समोर माझी बाजू घेतलेली नाही, असं इकडे जीवाचं स्पष्टच म्हणणं असतं. परंतु
नंदिनी मात्र ऐकायलाच तयार नसते. नंदिनीचं असं म्हणणं असतं की का मी विश्वास ठेवायचा. पण ती जीवाचं म्हणणं आहे की तिचा गुड्डूवर विश्वास आहे आणि तिने माझ्यावर विश्वास ठेवलेला नाही आहे. इकडे पार्थ आणि त्याचबरोबर जीवा या दोघांमध्ये पण हेच बोलणं सुरू झालेलं असतं. आणि पार्थ म्हणत असतो की बरोबर आहे. कसं आहे, किती ताणायचं असतं जीवा, सांग बरं. तुटेपर्यंत एवढं ताणू नये रे. तुला किती वेळा सांगितलंय पण तुझ्या लक्षातच येत नाहीये, कारण तुला त्या गोष्टी त्याच पद्धतीने करायच्या असतात. असं म्हणत इकडे पार्थ जीवाला समजवत असतो. जीवा म्हणत असतो की हे सगळं काय, म्हणजे तो रोल जो आहे त्याच्यावर पण एवढं प्रेम करतोस का रे तू? त्या रोलला हात लावू नको म्हणतोय. तेव्हा जीवा म्हणतोय की हो, माझा आणि नंदिनीचा रोल आहे ना तो, आम्ही दोघांनी ठेवलेला आहे मध्ये, असं जीवा सांगू लागतो. तेव्हा मात्र पार्थचं म्हणणं असतं बरोबर आहे, पण एवढं काय खास आहे त्याच्यामध्ये? जीवा म्हणतो ते असू दे, तुला नाही कळणार आहे त्याच्यामध्ये खास काय आहे आणि काही नाही. ते आमचं स्पेशल आहे, असं सुद्धा जीवाने स्पष्ट केलेलं असतं. त्याचबरोबर जीवाला आता पार्थ समजू लागतो. तुझ्यामुळं माझ्या मैत्रिणीला एवढा त्रास होतोय. मला सांग, तू फक्त 21 दिवस व्रत केलं होतं आणि ह्या 21 दिवसात जे सहन केलंय त्याच्यावरून तू ठरवत आहे. पण मला सांग, लग्न झाल्यापासून 6 महिने नंदिनीने तुझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या ना, मग तू काय केलं सांग बरं? कारण आपण 6 महिने काय केलेलं आहे हे आठवतंय का? 6 महिने फक्त त्रासच दिलेला आहे. मग आत्ता नंदिनी हे सगळं हे करते, मिटवण्याचा प्रयत्न करते. मग काय होतं, तुला काय प्रॉब्लेम आहे? कारण एवढं पण ताणू नये रे, ते तुटून जाईल असं. सोडून दे ना तो विषय, असं पार्थ त्याला समजवत असतो. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नाही, कारण तिने विश्वास ठेवलेला नाहीये ना. मी एवढं सगळं करत होतो पण तिने त्यावेळेस मात्र उभी राहिलेली नाहीये, मग मी का बोलू हे सगळं? असं म्हणत पार्थच्या सगळ्या गोष्टींना जीवा मात्र इकडे बोलून दाखवत असतो. त्यासोबतच इकडे नंदिनीला काव्यासुद्धा समजवत असते, परंतु नंदिनीला ऐकायचंच नसतं. नंदिनीचं एकच सुरू आहे की नाही, मग आता मी का माघार घ्यायची? नंदिनी पण तेच बोलत असते. एकीकडे ती आता जीवाबद्दल चांगलंही बोलायला सुरुवात करते आणि मध्येच म्हणत असते की नाही, मी पण नाही माघार घेणार, कारण जीवानी पण माघार घेतली पाहिजे ना. त्यांनी स्वतः का नाही बोलवलं मला? असं म्हणत नंदिनीचं हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र काव्या तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु नंदिनीला मात्र ऐकायचंच नसतं. शेवटी काव्याच्या लक्षात येतं नंदिनीच्या मनातल्या गोष्टी कशा पद्धतीने बाहेर काढायच्या. म्हणून काव्या नंदिनीला मुद्दाम जीवाच्या विरोधात भडकवते. तेव्हा मात्र नंदिनी बोलायला सुरुवात करते. नंदिनीचं म्हणणं असतं की बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, तसे नाही आहेत ग जीवा, खूप चांगले आहेत, त्यांनी माझ्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे. असं म्हणत नंदिनीचं कॅसेट आता सुरू झालेलं असतं. जीवा किती चांगला आहे, जीवाने किती काय काय केलं, 21 दिवस त्याने एफर्ट घेतले, मीच चुकलेली आहे, माझ्याकडूनच चूक झाली आहे, मी असं करायला नको होतं. या सगळ्या गोष्टींबद्दल आता दोघींचंही बोलणं सुरू झालेलं असतं. दोघीही एकमेकींशी बोलत असतात आणि काव्याने मात्र एक हुशारी केलेली असते. ती म्हणजे काव्याने व्हिडिओ बनवलेला असतो. नंदिनी जे काही बोलत आहे त्या सगळ्या गोष्टींचा तिने व्हिडिओ बनवलेला असतो आणि काव्या मात्र इकडे सांगत असते. आणि मग नंदिनीला ठसका लागतो, पाणी नसतं. मग नंदिनी म्हणते की तुझ्या रूममध्ये तर पाणी पण नाही आहे का गं? नशीब त्या दिवशी पण असाच खोकला लागला आणि आताही लागलेला आहे, असं ती म्हणते. तेव्हा काव्या म्हणते थांब मी आणते. नंदिनी म्हणते राहू दे, मी जाते आणि घेऊन येते. असं म्हणत नंदिनी आता पाणी आणायला जाते. तेव्हा काव्या म्हणते चला आता मी हा जो व्हिडिओ आहे तो पार्थ देशमुखांना पाठवणार, म्हणजेच या वजीराला एकत्र आणण्यासाठी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची मदत होईल. मग हा व्हिडिओ मी जर दाखवला तर इकडे हा व्हिडिओ जेव्हा दाखवला जाईल तेव्हा आता ते दोघं जण एकत्र येतील, असं काव्याचं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इकडे तो व्हिडिओ पाठवलेला तर असतो, पण इकडे पार्थ मात्र झोपी गेलेला असतो आणि तो एवढा घोरत असतो की जीवाला कंटाळवाणं झालेलं असतं. जीवा म्हणत असतो की नाही, हे सगळं जे काही आहे ना ते मला नाही पटत, ह्याच्यापेक्षा नंदिनीची कटकट बरी. काव्याने मोबाईलवरती पार्थचा व्हिडिओ पाठवला आहे, पण पार्थ झोपलेला आहे, त्याच्यामुळं तो व्हिडिओ जीवाला दाखवण्याचा प्रश्नच येत नाही. आणि इकडे पार्थ झोपला आहे तेव्हा जीवा म्हणतो की पाणी, आता पाणी पण याच वेळेस संपणार होतं का? माझी नंदिनी असती तर जाऊन पाणी घेऊन आली असती, मला म्हणाली असती की नाही तुम्ही थांबा इथे, मी घेऊन येते पाणी. असं म्हणत तिने पाणी जाऊन आणलं असतं आणि मला शांतपणे झोपायला सांगितलं असतं. पण हा दादा काहीच उपयोग नाही आहे याचा, असं इकडे तो बोलत असतो. कारण त्याला जे अजिबात पटलेलं नसतं की पार्थ अशा पद्धतीने आलेला आहे. आणि त्याचबरोबर खरं तर पार्थची काहीच चूक नाही आहे, नंदिनीला हॉलमध्ये झोपायला लागू नये म्हणून पार्थ आणि काव्याने हा घेतलेला निर्णय असतो. त्यासोबतच नंदिनी आता पाणी न्यायला आलेले आहे आणि जीवासुद्धा तिथेच किचनमध्ये पाणी न्यायला आलेला असतो. आणि मग जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांकडे पाहतात.
जीवाच्या लक्षात आलेलं असतं की नंदिनी काय व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा जीवा म्हणतो की आता आम्हाला दोघांना एकत्रच पाणी न्यायला यायचं होतं का? काय गरज होती इथे येण्याची? असं जीवाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. मग तो फ्रीज उघडण्यासाठी जात असतो. तेवढ्यातच नंदिनी त्याला म्हणते फ्रीजमध्ये पाणी नाही आहे. आणि नंदिनी स्वतः पाण्याची भरलेली बॉटल जीवाला देत असते. पण जीवा म्हणतो की जीवा घेणारच असतो ती बॉटल. तेवढ्यात त्याला आठवतं. तो नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी सांग काल काय घडलं होतं ते. काल रात्री जे काय घडलेलं होतं ते सांग तुझ्या बाबांना. बोल नंदिनी. पण नंदिनी मात्र बोलायला तयार नसते. नंदिनी गप्पच झालेली असते. आणि मग इकडे ती रडत असते. तेव्हा मात्र जीवाला याच गोष्टीचा वाईट वाटलेलं असतं की कालचं जाऊ दे, काल तू दारूच्या नशेत होती, परंतु गेली 21 दिवस तर शुद्धीत होती ना, तेव्हा सगळ्या गोष्टी तुझ्या कानावर पडत होत्या. मग आत्ता काय झालेलं आहे एवढं? असं म्हणत इकडे जीवाला खरं तर त्याच गोष्टीचा राग आलेला असतो आणि म्हणून जीवा रिक्षा घेऊन निघालेला असतो. त्यासोबतच इकडे जीवा ते पाणी न घेता दुसरं जगभर पाणी असतं ते उचलतो आणि तो तसाच तोंडाला लावतो. त्यानंतर इकडे या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग मात्र नंदिनीला वाईट वाटतं. नंदिनी आता पाहिजे तेवढ्या वेळा माफी मागायची तयारी दाखवत असते, पण त्याचा काहीच उपयोग होणार नसतो. ही गोष्ट मात्र नंदिनीच्या लक्षातच आलेली नसते. नंदिनीला वाटत असतं की आता तरी जीवा माझ्याशी नीट बोलतील, आता तरी सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. परंतु नंदिनी आता माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. जीवा तसाच निघालेला असतो. तो रागात असतो. नंदिनी त्याच्या मागे हॉलमध्ये येते आणि नंदिनी जीवाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. परंतु जीवा मात्र अजिबात ऐकत नाही. तो तसाच निघालेला असतो. नंदिनीने कान पकडलेले असतात. त्याची माफी मागत असते. त्याला म्हणत असते की मला माफ करा जीवा. पण जीवा मात्र ऐकायलाच तयार नाही. कारण जी चूक झालेली आहे ती एवढी मोठी आहे की मी काय ऐकू, असं जीवाचं म्हणणं आहे. ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस तू ऐकलं नाहीस, मग आता मी काय ऐकायचं, असं जीवाचं म्हणणं आहे. त्यासोबतच जीवा तसाच निघालेला असतो. नंदिनी पुन्हा त्याच्या मागे येते. कान पकडत असते. मला माफ करा जीवा, हे नंदिनीचं सांगणं असतं. पण जीवा ऐकायला तयार नाही आहे. जीवाचं म्हणणं आहे की नाही, नको, कान नको पकडू. कानाला हात लावलेला काढल्यासाठी जीवा पुढे सरकतो, पण पुन्हा तो माघार घेतो. त्याचबरोबर इकडे नंदिनी मात्र त्याच्यापुढे तशीच हतबल झालेली असते. त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते. त्याला त्या गोष्टी आठवत असतात. जीवालासुद्धा गोष्टी आठवत असतात. त्यांना असं वाटत असतं की याहीपेक्षा काही चांगल्या आठवणी आपल्या आयुष्यात आहेत, ज्या आठवणींनी आपण एकत्र आलेलो होतो, असं त्या दोघांचंही म्हणणं असतं. परंतु नंदिनीचं जे वागणं आहे ते जीवाला खटकलेलं आहे. म्हणून जीवा ऐकायलाच तयार नसतो. जीवा म्हणत असतो की नाही, असं म्हणत जीवा नंदिनीपासून तसाच पुढे जात असतो. नंदिनीची ओढणी जीवाच्या घड्याळामध्ये अडकलेली असते. म्हणून तिला वाटत असतं की आता तरी जीवाने माझ्याशी बोलावं. पण जीवा अजिबात ऐकत नाही. जीवाने अजिबात तिला जवळ घेतलेलं नसतं. तसाच तो पुढे जात असतो. नंदिनी स्वतः जीवाला मिठी मारते, पण जीवा तिला टचही करत नाही. कारण त्याचं असं म्हणणं आहे की गेल्या 21 दिवसांमध्ये मी तुझ्यासाठी जे केलंय त्याच्याबद्दल तुला काहीच नाही वाटलेलं, तर आत्ता तरी कशाला हे सगळा दिखावा, असं त्याला वाटत असतं. आणि म्हणूनच तो नंदिनीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला ती गोष्ट अजिबात आवडत नसते. एवढंच त्याचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे रम्याचं आता दुसऱ्या दिवशी वेगळंच सुरू आहे. कागदी गुलाब बनवलेला असतो आणि त्या गुलाबाला ती लाल रंग देत असते. तेव्हा रम्याला वसू म्हणत असते, अगं हे काय करतेस तू? आज व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून हे बाजारात पाहिजे तसे तुला पाहिजे तेवढे गुलाब मिळतील ना, ह्या गुलाबाचं काय करतेस? तेव्हा ती म्हणते, अगं आज व्हॅलेंटाईन डे आहे ना, ते गुलाब सुकून जातात. हा रम्याचा गुलाब आहे, हा सुकला नाही पाहिजे आणि त्यासाठीच हे सगळं मी करते, असं सांगू लागते. तेव्हा मात्र रम्याने हे बोलल्यानंतर वसू म्हणते, काय तुझ्या डोक्यात आहे? तेव्हा तेवढ्यातच धक्का लागतो आणि तो लाल रंग खाली सांडतो. मग वसू म्हणते, अगं हे काय, हे सांडलं ना. त्यावरती रम्या म्हणते की बरोबर आहे, अगं मला लाल रंगाची ना आजकाल जरा जास्तच क्रेज झाली आहे. मला छान आवडायला लागला तो रंग. बघ ना, ह्याचा काही वापर करता आला तर, असं माझ्या डोक्यात आहे. असं म्हणत ती इकडे वसूला बोलत असते. म्हणजेच त्यांच्या दोघांचा व्हॅलेंटाईन कसा खराब करता येईल याबद्दल तिचं बोलणं सुरू असतं. वसू मात्र तिच्याकडे पाहत असते. वसू म्हणत असते, म्हणजे काय करायचे, काय आहे तुझ्या डोक्यामध्ये, असं तिला विचारत आहे. आणि इकडे आता तिच्या डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन आहे. म्हणजे तो लाल रंग वापरून आपण स्वतःचा जीव देतोय असा सीन क्रिएट करायचा आणि पार्थला स्वतःकडे थांबवून ठेवायचं. हा घाणेरडा प्लॅन तिने तयार केलेला असतो. इकडे मात्र पाहायला मिळतं उद्याच्या भागामध्ये की काव्या आणि त्याचबरोबर पार्थ यांनी दोघांनी प्लॅन केलेला आहे मिलन कॅफेमध्ये या दोघांना एकत्र आणण्याचा. परंतु इकडे
आता किचनमध्ये जीवा गेलेला असतो तेव्हा नंदिनी म्हणत असते, नंदिनीला तो म्हणतो की माझ्यासाठी हा डबा पॅक करताय का? तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नाही. नंदिनी त्याला म्हणते की नाही, मी तुमच्यासाठी नाही भरणार आहे डबा, मी तुमच्यासाठी जेवण बनवलेलंच नाही आहे, तुमची तुम्ही स्वतः बनवा आणि बघा काय करायचं आहे ते, असं रागातच ती बोललेली असते. इकडे काव्या आणि पार्थने खूप सुंदर असा प्लॅन केलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांचा प्लॅन कसा वर्क होतो आणि रम्या तोंडावर कशी पडणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. थँक्यू.